नमस्कार, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत कच्च्या हळदीची भाजी. तुम्ही बघितली का कधी कच्च्या हळदीची भाजी? हो, तर हिवाळ्यामध्ये कच्च्या हळदीची भाजी खूपच टेस्टी असते, लागते आणि आरोग्यासाठी खूपच खरं तर आरोग्यासाठी खूप छान असते. तर कशी केली हे बघायचं असेल तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि कच्च्या हळदीची भाजी ही तुपामध्ये केली जाते. तेलामध्ये नाही तर तुपामध्ये केली जाते. तुम्ही बघू शकता ही खूप छान अशी रेसिपी झालेली आहे आणि हिला बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरीच्या भाकरीसोबत तूप आणखीन बाजरीच्या भाकरीवर तूप घालून ही खाल्ली जाते. आणि याच्यासाठी कच्ची हळदी ही वेगळी फ्राय करून घ्यायची आहे आणि भाज्या वेगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर कशी बनवली चला तर मग सुरुवात करूया. इकडे मी घेतलेली आहे 250 ग्रॅम हळदी घेतलेली आहे. तर ती चांगली स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. जेणेकरून शेतामधली त्याला जर माती वगैरे असेल तर चिकटलेली तर ती निघून जाईल. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बरं का. तुम्ही बघू शकता छान अशी धुवून घेत आहे मी. 2 पाण्याने धुवून झालेली आहे हळदी. आणि मी पण म्हणजे पहिल्यांदाच हे करत होते. म्हणजे पहिल्यांदा ट्राय केली घरी आणि नंतर म्हणलं याचा एक व्हिडिओ बनवून टाकावा. तर आपले हे जे सालपट काढायचं असतं, म्हणजे फळांचे सालं काढतो किंवा काकडीचे सालपट काढायचे, हे साल काढायचं जे आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. परंतु ही मी आताच काढणार नाही कारण हात खूप पिवळे होतात. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला दुसरी पण तयारी करून घ्यायची आहे. इकडे मी कांद्याची पात घेतलेली आहे, त्याच्यावरची साल काढलेली आहे कांद्याच्या वरची. आणि छोटे छोटे कांदे असेल तर कट करून घेऊ शकता तुम्ही. तर इकडे त्याचे जे पुढचे जे हे आहेत ते मी काढून घेत आहे. आणि कांदा अशा प्रकारे कांद्यासकट जी पात येते ना, कांदा पात म्हणतात त्याला, तर ती तशी घेतलेली आहे मी. कारण कच्च्या हळदीच्या भाजीमध्ये कांदा पात, वाटाणा आणि टोमॅटो आणि कोबी हे शक्यतो घालतात. तर अशा प्रकारे हे छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते कांदा जो आहे तो नका घालू किंवा घाला, कारण ओला कांदा असतो तो खूप छान लागतो त्या हळदीच्या भाजीमध्ये. अशा प्रकारे आपण कांद्याची पात कट करून घेत आहोत. तुमच्या आवडीनुसार घाला. मी एक जुडी आणली होती, त्याच्यातल्या मला वाटतं 10 ते 12च कांद्याच्या पाती घेतलेल्या आहे आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि इकडं ही घेतलेली आहे पानकोबी. तर ती पण छान अशी एक वाटी होईल, एक वाटीवर एवढी होईल असं त्या मापाने कट करून घेतलेली आहे. बारीक, खूप पण बारीक नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये करता ना तसं, जसं चायनीजमध्ये टाकलं जातं कांदापात, कोबी, आपलं फ्लावर, तशाच प्रकारे ही पण हे कट करून घ्यायची आहे. आणि एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. खरं तर हिवाळ्यामध्ये खूपच भाज्या छान येतात बरं का बाजारामध्ये. आता हा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पालेभाज्या हिवाळ्यामध्ये. पण मी पहिल्यांदाच एक व्हिडिओ बघितला की कच्च्या हळदीची भाजी, आणि बाजारात जाऊन बघितलं तर कच्ची हळदी मिळते का नाही बघितलं तर कच्ची हळदी मिळत होती. आणि मी पण हे करून म्हणलं चला ट्राय करू बघून आपण पण एक व्हिडिओ बनवूया. तर याच्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला मिरची पावडर पण घालायची आहे, पण कांदा आपलं हे आता हे बघू शकता ते बाकीचं सगळं झालेलं आहे. हे मी साल काढून घेत आहे. साल काढायचे ह्याने एका ताटामध्ये ठेवा. आता हात बघा खूप पिवळे होतात ह्याने. आणि अशा प्रकारे साल काढून घेतली की खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे. मोठी जी खिसणी असते ना जाडवाली, तिच्या ह्याने खिसून घ्यायचं आहे. खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे. आणि हाताला लागण्याची शक्यता असल्यामुळे जरा व्यवस्थित करा, नाहीतर मग काहीतरी हिवाळ्याची दुखापत व्हायला नको हाताला. छान असं हे करून घ्या. त्याचे वरतीचे जे थोडे थोडेसे तुकडे राहिलेले आहेत ते पडत आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही 250 ग्रॅम मी हळदी घेतली होती, ती एवढी झालेली आहे किसून. आणि आता आपल्याला कढई गॅसवरती ठेवून तुपामध्ये करायची आहे. तेलामध्ये नाही केली जाते हळदीची भाजी, तुपामध्ये त्याची चव एकदम अप्रतिम लागते. इकडे मी 2 ते 3 चमचे तूप वाटीमध्ये अगोदरच गरम करून ठेवलं होतं. आता ते तूप घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर हळदी घालून घेऊया. जी खिसलेली हळदी आहे कच्ची ती आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये.
आणि चांगलं असं तिचा कच्चापणा निघेपर्यंत तिला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की कच्च्या हळदीची भाजी केली आणि कडवट झाली, तर कडवट होऊ नये याच्यासाठी तिचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाण्यासाठी चांगले असे लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यातलं कच्चापणा निघून जाईल. आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता असं लालसर झालेली आहे हळदी. आता इकडे मी दुसरी कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये पण तूपच घातलेलं आहे. याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी तूप घातलेलं आहे. आणि मग अशी जो मिरची, अद्रक आणि लसणाचा जो ठेसा आहे तो घालून घेतला आहे. त्याच्यानंतर जिरी, हे सगळं तुपामध्ये मिक्स, तूप सगळं त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर जी कांदा पात आहे चिरून घेतलेली कांदा पात आणि कोबी जो आहे पानकोबी तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि हिवाळ्यामध्ये कच्च्या हळदीची जर भाजी खाल्ली ना तर आरोग्यासाठी खूपच चांगली असते. कारण अशी ही आपण हळद हळद ही आरोग्यासाठी उपयुक्तच असते. पण हळदीची भाजी जर खाल्ली तर आणखीनच चांगलं आहे. ते चांगलं असं तुपामध्ये भाजून घ्या, फ्राय करून घ्या. याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि दही पण घालायचं आहे, कारण दह्यामुळे ही भाजीची चव आणखीनच अप्रतिम लागते. इकडं टोमॅटो घालून घेतलेला आहे मी. टोमॅटो पण चांगला असा परतून घ्यायचा आहे. लालसर ही नॉनस्टिकची कढई होती, तुम्ही बघू शकता त्याचं पूर्ण नॉनस्टिक निघून गेलेलं आहे आणि आता ती खाली भाजी चिकटते. तशी पण भाजी तुपामुळे ती चिकटतीच आहे. तर इकडं दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये 1 चमचा हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. मोठा चमचा मिरची पावडर, हळद 1 छोटा चमचा घेतलेली आहे. आणि इकडं थोडासा घरचा जो काळा मसाला आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही घातल्यामुळे पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. शक्य असले तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. याच्यामध्ये काय करतात, दही पण घालतात आणि दूध पण घालतात. पण मी दहीच घालून घेतलेलं आहे, दूध घातलेलं नाही आहे. आता हे मिश्रण सगळं आपल्याला त्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर भाजी ही सगळी मिक्स करून घ्यायची आहे. खूप छान असा आंबूसपणा येतो दह्यामुळे. आणि आता इकडं जी हळदीची मगाशी जी भाजी करून घेतली ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, कारण ही आपली भाजी तयार होत आलेली आहे. पूर्णपणे सगळी कच्ची हळदी जी आहे ती ह्याच्यामध्ये. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये बेदाणे पण घालतात, म्हणजे ते हे असतात ना मनुके, ते पण घालतात. पण मी नाही घालत आहे, कारण माझी मुलं खाणार नाहीत मनुके घातले तर. काजू घातले तर काजू आवडीने खातील. आता या स्टेजला काय करायचं आपल्याला, 5 मिनटं हे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटानंतर आपली भाजी तयार होईल. तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, फक्त आणि फक्त दही घातलेलं आहे. दह्यामुळे ती भाजी चिकटलेली पण नाही आणि छान झालेली आहे. दूध पण घालतात, पण काही गरज लागली नाही मला, त्याच्यामुळे मी घातलं नाही. आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. ही बघू शकता छान अशी भाजी, खूप छान असा सुगंध तुपामुळे सुटलेला आहे त्याला. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हीही अशाच प्रकारे भाजी करून बघा, ट्राय करून बघा. धन्यवाद.